राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात येऊ लागली। पक्षाचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय। भाजपने तर 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर देखील केली आहे। मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकही नाव नव्हतं, कारण राज्यातलं महायुतीचं जागा वाटप अजूनही फायनल होताना दिसत नाहीये। पुढे जाऊन अजून एक गोष्ट म्हणजे या जागा वाटपाच्या तिढ्यात अमित शहा यांना हस्तक्षेप करावा लागलाय। या जागा वाटपाच्या तिढ्यात जसा कोणाला किती जागा हा तिढा आहे, तसंच महायुतीच्या कोणत्या जागेवर कोण लढणार याचा देखील तिढा आहे। यातीलच अशा 4 जागा आहेत जिथं एकनाथ शिंदे आग्रही आहेत, मात्र भाजप देखील या जागा लढण्यासाठी आग्रही आहे। त्यामुळे अशा वेळी शिंदेंची या 4 जागा वाचवण्यासाठीची मोठी कसोटी असणार आहे इतकं नक्की। त्यामुळे शिंदे या तरी जागा वाचवू शकतील का? नेमक्या या कोणत्या जागा आहेत? या 4 जागा सोडल्या शिंदेंना कोणता फटका बसेल? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी। तर शिंदे आणि भाजप यांच्या चर्चेत अडकलेली पहिली जागा आहे ठाण्याची। ठाणा हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे, मात्र एकनाथ शिंदेंच्या ठाण्याच्या जागेवर देखील भाजपने दावा केल्याचं समोर आलंय। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप डॉक्टर संजीव नाईक यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे। भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली। त्यामध्ये ठाण्यातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं दिसतंय। ठाण्याची जागा सध्या शिवसेनेकडे आहे। या ठिकाणचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे गटात आहेत। त्यामुळेच ही जागा आपल्याला मिळावी यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे। भाजपने उमेदवार निश्चित केला असला तरी ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी शिवसेना शिंदे गट देखील प्रयत्न करत आहे। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे सध्या शिवसेनेचा गड असलेला हा मतदारसंघ 1991च्या निवडणुकीपर्यंत भाजपकडे होता। त्यानंतर आनंद दिघे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेतला। तेव्हापासूनच एक अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडे। अशा वेळी आनंद दिघे यांचा वारसा सांगण्याबरोबरच शिंदेंचं होम ग्राउंड असलेलं ठाणेत शिंदेंना लढायला न मिळालं तर शिंदेंसाठी हा मोठा धक्का असू शकतो। त्यामुळे शिंदे ही सीट राखू शकतात की नाही यावर देखील त्यांच्या नेतृत्वाची परीक्षा देखील जाऊ शकते। शिंदेंच्या नेतृत्वाची परीक्षा घेणारी दुसरी सीट आहे बुलढाण्याची। प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे विद्यमान खासदार असून ते शिंदे गटात आहेत। त्यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे गट आग्रही आहे। मात्र प्रतापराव जाधव यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बसी असल्याचं चित्र आहे। सोबतच तसे सर्वे देखील आल्याच्या बातम्या आहेत। त्यामुळे भाजप बुलढाण्यात आपला उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी करत आहे। मात्र प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते म्हणून समोर येत होते। अशा वेळी आपल्या पाठीराख्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याची जबाबदारी शिंदे करत आहेत असं स्पष्ट होताना दिसतं। त्यामुळे भाजपच्या आग्रहामुळे शिंदे बुलढाण्याची जागा कशी वाचवतात यावर देखील लक्ष असणार आहे। असाच तिढा रत्नागिरी सिंधुदुर्गात देखील आहे। हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे, मात्र आता भाजपने यावर दावा केलेला आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार की एकनाथ शिंदे गट ही जागा लढणार यावर रंगत वाढली आहे। नारायण राणेंना भाजपनं पुन्हा राज्यसभेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा अर्थ त्यांना पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरवेल असाच काढला जातोय। मात्र ही जागा शिवसेना भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला येत असे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करत आहे आणि तसं अनेकदा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून देखील दाखवलंय। महत्त्वाचं म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय। त्यामुळे जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना उमेदवारी देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी होतात का हे पाहावं लागणार आहे। असाच तिढा संभाजीनगरच्या जागेबाबत देखील आहे। संभाजीनगर हा देखील शिवसेनेचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहे। मात्र यावेळी भाजपनंही संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगितलाय। भाजपच्या वतीनं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड इथून लढण्यास इच्छुक आहेत। अमित शहा यांनी नुकतंच संभाजीनगरमधील त्यांच्या सभेचा शेवट करताना म्हटलं की क्या आप लोग यहाँ से तय करके जाएंगे कि मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहाँ से भेजेंगे।
त्यामुळे आता संभाजीनगरची जागा भाजपला सुटणार असं बोललं जात आहे। संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंचे संदीपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल हे 4 आमदार आहेत। तरीही हा मतदारसंघ सोडावा लागल्यास एकनाथ शिंदेंना तो मोठा धक्का असेल। त्यामुळे या जागा वाटपात शिंदे यातील किती लोकसभा मतदारसंघ खेचून आणतात यावर ते भाजप समोर झुकले की भाजप सोबत एका ताकदीने उभे राहिले हे अवलंबून असणार आहे। अशाच नवनवीन राजकीय विश्लेषणात्मक माहितीसाठी आमच्या इन्फोवारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।